नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेकरता येत्या काही दिवसातच सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच कोणकोणत्या प्रवर्गासाठी आवश्यक आहे, तसेच उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षीचा आवश्यक आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये जी बालके वंचित गटांतर्गत येतात, तर यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस-सी, एस-टी, व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी तसेच विशेष मागास बालके म्हणजेच एस-ई-बी-सी. तर या सर्व प्रवर्गातील जी बालके आहेत यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट संदर्भात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमच्याकडे तुमच्या पाल्याचं कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर पाल्याच्या वडिलांचा जातीचा दाखला लागेल. तर लक्षात घ्या, पाल्याचा किंवा वडिलांचा या दोघांपैकी एकच जात प्रमाणपत्र येथे विचारात घेतलं जाणार आहे. तर यामध्ये दुसरा महत्त्वाचा दाखला म्हणजेच उत्पन्नाचा दाखला. वंचित जात संवर्गामध्ये येणाऱ्या या कॅटेगरी अंतर्गत जी बालके येतात तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे. याचबरोबर जे EWS त्यानंतर ओपन कॅटेगरी अंतर्गत येतात तर याच प्रवर्गातील सर्व बालकांकरता उत्पन्नाचा दाखला 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला येथे सादर करावे लागणार आहे. तर इथे पाहू शकता, तर सदरचा जो उत्पन्नाचा दाखला, तर हे पाहू शकता की ही जुनी PDF फाईल आहे. तर एकतर चालू वर्षाचा किंवा मागील वर्षाचे, तर या 2 वर्षांपैकी तुम्हाला कोणतेही उत्पन्नाचा दाखला तुम्ही जोडू शकता. तर अशा प्रकारे या संदर्भात अधिकृत माहिती पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येईल.